वेलकम. सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ, रेणुका ज्युनियर कॉलेज. माय नेम इज ढोले NS. सब्जेक्ट इंग्लिश, स्टँडर्ड 12th. लेक्चर नंबर 7. द टॉपिक नेम द कॉप अँड anthem. The cop and anthem. The topic author is O. Henry. William Sandry Porter, an American writer, is known as better by his pen name O. Henry. O. Henry नावाचे हे जे अमेरिकन रायटर आहेत. He was the voracious reader since childhood and he started humorous the weekly. अँड लहानपणीपासूनच ह्युमरस स्टोरी ते लिहित असत. द रोलिंग स्टोन अँड व्हेन ही व्हेंच्युअर फेल्ड ही जॉईन द हाऊस्टन पोस्ट. म्हणजे त्यांनी रोलिंग स्टोन केल्याच्या नंतर हाऊस्टन पोस्ट ॲज द रिपोर्टर म्हणजे रिपोर्टर म्हणून त्यांनी जॉईन केलं. कॉलमनिस्ट अँड क्लासिकल कार्टुनिस्ट. द स्टोरी द कॉप ऑफ अँथम इन वन ऑफ द ओ हेनरीज वेल नोन स्टोरी. द कॉप अँड अँथम ही ओ हेनरी यांची एक वेल नोन म्हणजे सर्वांना माहीत असलेली स्टोरी आहे. टू डिस्क्राईब हिज स्टाईल रायटिंग पीपल ऑफ्टेन यूज टू टीम स्माईल विथ टीयर. आणि हसू आणि हसू या दोन्ही गोष्टी याच्यामध्ये असतात. विच इम्प्लाइज द ट्विस्टेड वे थॉट द एंडिंग ऑलमोस्ट एव्हरी स्टोरी. म्हणजे प्रत्येक स्टोरीची एंडिंग ही फार वेगळी मजेशीर असते. इन दिस स्टोरी द मेन कॅरेक्टर सोफी इज व्हावेक द पर्सन इज द क्रिमिनल बॅकग्राऊंड. सोफी नावाचं एक कॅरेक्टर असतं आणि त्याला बॅकग्राऊंड कसं असतं, एक क्रिमिनलचं असतं, गुन्हेगारीचं. ही मेड डिफरंट प्लॅन टू रिअर द प्रायसन ॲज द शेल्टर टू प्रोटेक्ट हिमसेल्फ सर्व्हर इन विंटर. म्हणजे ते काय करतं की त्याला विंटरच्या सीझनमध्ये शेल्टरसाठी ते जेलमध्ये जाण्यासाठी वेगळ्या कृत्या करत असतात. द स्टोरी एंड्स अनएक्सपेक्टेड वे. पण ही स्टोरी अशा अनएक्सपेक्टेड म्हणजे काही त्यांना एक्सपेक्ट नव्हतं तशी ती संपते. ओ हेनरी हॅज डिसिपेटेड सोफीज फर्टाईल अँड अटेम्प्ट टू गेट अरेस्टेड व्हेरी ह्युमरस वेन. आणि ते अरेस्टसाठी जो प्रयत्न करतो सगळे व्यर्थ जातात. द कॉप अँड अँथम इज अबाउट द फ्रीडम ऑफ कॉन्फिडंट म्हणजे स्वातंत्र्य आणि आत्मविश्वास. इनिशियली सोफी फील्स देअर द फ्रीडम इन द कॉन्फिडंट रोल. The notes of anthem is transferred from the within the resource and work hard. म्हणजे हार्ड वर्क केल्याने फेसेस ऑफ आयरनी फेड्स द मोमेंट रिलेट्स द रिअल फ्रीडम इन द व्हर्च्युअस लाईफ. म्हणजे रिअल फ्रीडम काय असतं लाईफमध्ये ते कळतं. ही इज टेकन इन टू द कन्फाइनमेंट. आणि हे त्याच्यामध्ये ओ हेनरीनी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. द कॉप अँड अँथम. Sophie left his bench and strolled out the square across the level of sea asphalt, where Broadway and 15th Penny flow together. सोफी आपल्या बेंचवरून उठला आणि तो चौकातून बाहेर पडला आणि पलीकडील समुद्राकडे असलेल्या डांबराच्या रस्त्यावर जिथे मोठा रस्ता आणि 5वा अव्हेन्यू मिळतो तिथे तो गेला. ही टर्न द स्टॉप द लक्झरीज कॅफे. आणि मोठ्या रस्त्यावरून तो एक आरामदायक कॅफेजवळ येऊन थांबला. सोफी हॅज कॉन्फिडन्स हिमसेल्फ अँड लोवेस्ट बटन वॉज द वेस्ट अपवर्ड. सोफीला स्वतःच्या जॅकेट आणि बंडीवर ज्याने ते घातलेलं होतं त्याच्यावरती विश्वास, खालच्या बटनापासून वरपर्यंत विश्वास होता. हीच वॉज अ टर्म 7 and coat a term in neat black wood and presented him the miserly Thanksgiving Day. आणि सुबक काळा तो बोल त्याने लावलेला होता जो थँक्स गिव्हिंग डेच्या दिवशी एका धर्मप्रसारकाने त्याला काय केला होता, गिफ्ट केला होता. If only he could reach the table into the restaurants, an unsuspected success would be his. जर कोणालाही न समजता तो बोलावून तो त्या टेबलपर्यंत पोहोचला तर यश हे त्याचेच असते. हिज पोर्शन ऑफ हिम वुड बी शो अबोव द टेबल वुड रेज नो डाऊट इन द वेटर्स माइंड. जर शरीराचा जो भाग तो त्याच्या टेबलवर दिसणार होता आणि त्याच्यामुळे वेटरच्या मनात कोणतीही शंका निर्माण झाली नसती. अ रोस्टेड मालाड डक thought Sophie would be a thing with the bottle of wine and then some cheese, the cup of coffee and cigar.
त्याने एक भाजलेली जंगली बदक सोफीने विचार केला. त्याचबरोबर एक वाईनची बाटली, चीज आणि पनीर, एक कॉफी आणि सिगरेट इतके पदार्थ त्याने मागवले. $1 फॉर सिगार वुड बी इनफ. $1 एका सिगरेटसाठी काय होता? पुरेसा होता. द टोटल वुड नॉट बी सो हाय ॲज कॉल फोर्थ एक्स्ट्रीम रिवेंज ऑफ द कॅफे मॅनेजमेंट. आणि त्याचा हिशोब इतका जास्त नको की हॉटेल चालवणाऱ्याला बदला घेण्यासाठी पुढे यावे लागेल आणि घेतलेल्या मटणाने त्याचे पोट भरेल असं त्याच्या लक्षात आलं. एट ही लिव्ह द फील्ड हॅपी जर्नी इन द विंटर आयलँड. आणि विंटर आयलँडची त्याची यात्रा सुखरूप होईल. म्हणजे त्याला जो आनंद घ्यायचा असतो त्याच्यामध्ये त्याला ते सांगायचं आहे. बट सोफी सेट फूट इनसाइड द रेस्टॉरंट डोअर अँड ही हेard द वेटर्स फील अपॉन द टॅटर्ड ट्राउझर अँड डिकेंड शूज. सोफी रेस्टॉरंटच्या दाराजवळ जाताच, पाय ठेवताच मुख्य वेटरची त्याच्यावर नजर पडली. त्याची विखुरलेली पॅन्ट आणि कुजलेल्या बूट शूजवरती त्याची नजर पडली. स्ट्रॉंग अँड रेडी हँड्स टर्न. आणि त्याच्या मजबूत आणि तयार हातांनी त्याला अडवले. हिम अबाउट कन्व्हेस इन सायलेन्स हेस टू द साईड विक इज ॲडव्हर्टेड इंग्लेबल्ड द मॅनेज द मॅलॉट्स. मग त्याने त्याला बाहेरूनच चुपचाप चालण्यासाठी घाई केली आणि एक जंगली बदक घेण्यासाठी दुर्दैवी नशिबामुळे त्याच्या काय झालं होतं त्याच्यामध्ये लक्षात आलं. आणि सोफी टर्न द ब्रॉडवे. सोफी मोठ्या रस्त्यावरून वळाला. इट सीम दॅट द रूट इज कव्हर्टेड आयलँड वुड नॉट बी इझी वन. सम ऑफ द वे इंटरिंग लिम अँड एडेस्टेड. त्याला असं वाटलं की लोबस बेटा, जर हा रस्ता काही आता मला सोपा वाटत नाही. स्वर्ग आणि नर्कमधला फरक मधल्या सीमेत प्रवेश करायचा काही अन्य मार्ग शोधणे आवश्यक आहे. At a corner of 6th Avenue, electric lights and queuing displayed where the behind the pledges made in the shop was attractive. Sophie looked a stone and dashed into the grass. आता त्याने काय केले? 6व्या अव्हेन्यूच्या एका कोपऱ्यात विद्युत दिवे आणि जाड काचेच्या मागे कलात्मक प्रदर्शित उत्पादनांनी दुकानातील खिडकी आकर्षक बनविली होती. सोफीने एक दगड घेतला आणि काचेवर फेकून मारला आणि चौकातून लोक धावत आले. People came coming and cornered the policeman in his lead. Sophie stood still, his hands and his pockets, and smiled like the brass button. त्याने काय केलं? दगड मारला. लोक पळत आले. पोलिसही पुढे होता. सोफी त्याच्या खिशात हात ठेवून स्थिर उभा राहिला आणि पितळेचे जे बटणं होते त्याच्याकडे तो पाहून हसला. पोलिसांना पाहून हसला. व्हेअर द मॅन डन दॅट. हे कृत्य करणारा माणूस कुठे आहे? इन्क्वायर्ड द ऑफिस एक्झॅक्टली. अधिकाऱ्याने चिडून विचारले. डोंट यू थिंक आय माईट हॅव हॅड समथिंग टू डू विथ सेड सोफी. सोफी असं म्हणाला, तुम्हाला असं वाटत नाही का माझा याच्याशी काही संबंध असेल? अँड फ्रेंडली व्हाईस ॲज वन ग्रेट्स गुड फॉर्च्यून. मैत्रीपूर्वक शुभेच्छा देऊन सोफी आवाजात म्हणाला. द पोलिसमॅन रिफ्यूज द ॲक्सेप्ट टू सोफी इवन ॲज द क्ल्यू. कर्मचाऱ्याने सोफीला कोणताही पुरावा म्हणून स्वीकारण्यास नकार दिला. अँड द मेन हू स्मॅश विथ द विंडो डू नॉट रिमेन टू चॅट विथ द पोलीस. आणि खिडक्या तोडणारा पोलिसांशी गप्पा मारत उभा राहिला नसता. द पोलिसमॅन सॉ द मॅन हाफवे डाऊन ब्लॉक रनिंग टू कॅच द कार. ते पळून जातात. पोलिसांनी पुढच्या चौकात एका माणसाला गाडी पकडण्यासाठी धडपडताना पाहिले. Then the policeman saw. When drawn club, he joined the pursuits. आणि थोड्या माणसावर पाठलाग करताना तो सामील झाला. सोफी with disgust his heart along drifted the twice unsuccessful. आता त्याने काय केलं की तिरस्कार निर्माण झाला आणि तो लक्षहीनपणे पुढे निघाला.
ऑन द ऑपोजिट साइड द स्ट्रीट वॉज अ रेस्टॉरंट विथ नो ग्रोट इम्प्रेस. आता रस्त्याच्या विरुद्ध बाजूत एक रेस्टॉरंट होते अँड ग्रेट प्रेटेस्टेट आणि प्रसिद्ध किंवा आकर्षक नव्हते. आय कॅटर्ड द लार्ज पेपिटीज अँड मोड्स प्युर्स. इट क्रॉकरी ॲटमॉस्फिअर वेअर थिक. इट सोप इ द निपरी द थिन. आता मोठी भूक आणि खिशाला परवडणारे होते. तेथे भांडे आणि गर्दी भरपूर होती आणि सूप नॅपकिन साधे होते. त्या ठिकाणी सोपीने आव्हान न घेता स्वतःला काय केले, झोकून दिले विदाउट चॅलेंज. ॲट द टेबल ही सॅट. तो एका टेबलावरती बसला आणि इट द appearance at the table and confused the breakfast package doubts and pie and then waiter fact the minutes the coin himself were total stranger. मग त्याने वेस्कोप्स फ्लॅगजेट्स डोनट्स आणि पाई खाल्ले आणि मध्येच त्यांना वेटरला वस्तुस्थिती सांगितली. त्याच्याकडे सर्वात कमी किमतीचे नाणे आहे, त्याच्याबद्दल तो अपरिचित आहे. then he told the waiter the fact minutes coin himself the stranger. मग त्याने सांगितलं की नाऊ गेट्स कॉल द कॉप. आता पोलिसाला बोलवा. सेड द सोपी अँड डोंट कीप जेंटलमॅन वेटिंग. आणि एका सद्गृहस्थाला जास्त वेळ वाट बघायला लावू नका. देन नो कॉप फॉर यू. मग तो माणूस काय म्हणतो, त्यासाठी पोलिसाची गरज नाही. सेड द वेटर. वेटर असं म्हणाला, द व्हाईस लाईक अ बटर केक्स अँड आय ऑफ चेरी द मॅनहॅटन कॉकटेल. वेटर लोणी केकसारखा आवाज आणि मॅनहॅटन कॉकटेलमध्ये चोरीसारखे डोळे करून म्हणाला, हे कॉन. देन नीटली अपॉन द लेफ्ट इयर द कॅल्युअस पेमेंट आणि वेटर पीच द सोफी. आणि हे कोण, ज्याचा आवाज पकडून वेटर त्याचा कान पकडून सोफीला टणक अशा फुटपाथावरती काय केले, आदळले, आपटवले. Thank you. In the next lecture 8, the cop-up anthem is the beginning part. Okay.